करायचं आहे. निवसेसी मयव अत हृदवन संशय हा आपण कधी मयेव मनादस्व मय बुद्धी निवेश हा. बरं का, मला बुद्धी अर्पण करा, मला मन अर्पण करा. निवसेसी मयव अत हृदवन संशय 12व्या अध्यायामध्ये भगवंत म्हणतायत माझ्या ठिकाणी निवास कराल ना तुम्ही, माझ्या ठिकाणी निवास करा. फक्त मन मला अर्पण करा, बुद्धी माझ्या ठिकाणी स्थिर करा, अंतःकरणापासून परमार्थ करा. भगवंत म्हणतात तो परमार्थ मला आवडतोय. आणि काय म्हणतात भगवंत, तो परमार्थ मी स्वतः स्वीकारत असतो. बरं का, भावाने, श्रद्धेने, विश्वासाने, निष्ठेने जर एखाद्या ठिकाणी तुम्ही एखाद्या वेड्या वाकड्या आकाराच्या दगडाला जरी देव समजलात ना, ऐका जरा व्यवस्थित, ते काही कोरीव काम केलेलंच पाहिजे असं काही नाही. फक्त तुमचा भाव असेल, निष्ठा असेल, श्रद्धा असेल, तर भगवंत म्हणतात तुम्ही केलेली पूजा मी त्या ठिकाणी स्वीकारतो. मी स्वतः त्या ठिकाणी कृपा करतो मी तुमच्यावर. फक्त आम्हाला काय करायचंय मौली, आता वर्तमान कालामध्ये जर आम्ही चांगली कर्म केली तर आम्हाला भविष्यात चांगलं मिळणार आहे. बरं का, जर आम्हाला सुख पाहिजे, समाधान पाहिजे, आमच्या जीवनाचा प्रवास जर सुखकर व्हावा असं वाटत असेल, पेरले ते उगवते. जे पेरू ते उगवत आहे. चांगलं पेरावं लागतंय, वाईट पेरावं लागत नाही. काय आम्ही जे लावलंय ना शेतामध्ये त्याच्या व्यतिरिक्त उगवते. ते पेरलेलं नसते, ते लावलेलं नसते. खरं तर आमच्या डोक्याला ताप असतो, निघावं नाही असं वाटतंय. ते तुमच्या शेतात धूर यावं असं वाटतंय तुम्हाला, तुमच्या शेतामध्ये लव्हा निघावा, इतर काहीतरी निघावं तुम्ही जे लावले त्याच्या व्यतिरिक्त असं वाटतंय तुम्हाला, पण निघल्याशिवाय राहत नाही. बरं, लावलं नाही ते लावावं लागत नाही, ते पेरावं लागत नाही, त्याची निगाही करावी लागत नाही. आम्ही खत मारतोय भाताला, पण ते भातापेक्षा जोराने होतंय. बरोबर आहे की नाही? वाईट विचार सहज निर्माण होतात मौली, ते निर्माण करावे लागत नाही. चांगलं पेरावं लागतंय आपल्याला, चांगले मार्गदर्शन करावं लागतंय, चांगलं मुलांना शिकवावं लागतंय, मुलांना चांगलं सांगावं लागतंय, वाईट सांगावं लागत नाही मौली. आम्हाला काय करायचंय, वर्तमान कालामध्ये जर आम्ही आता चांगली कर्म केली तर भविष्यात आम्हाला तेच पाहायला मिळणार आहे. आपण नेहमी एक दृष्टांत ऐकत असतो मौली. एका ठिकाणी जर 5 वर्षांनी राजा बदलायचा अशी प्रथा असायची. दर 5 वर्षांनी राजा बदलायचा. एकदा 5 वर्षे झाले की राजा बदलायचा. बरं, नेमायचा कोणी? त्या राजवाड्यातल्या त्या ग्रामस्थांनी सगळ्यांनी तो राजा नेमायचा, जसं आता आपण नेमतो तसं. बरं का, फक्त पद्धत एवढीच होती की त्यावेळेला पॉकेट वगैरे काही पोचली जात नव्हती, असं काही म्हणजे हे नव्हतं. बरं का, अशा अपेक्षा नव्हती. त्यामुळे शिस्त म्हणजे शिस्त होते. एकदा 5 वर्ष झाली की राजा चालला. काय आता पॉकेटांचे परिणाम काय ते आम्ही भोगतोय. बऱ्याचशा गोष्टी बोलण्यासारख्या आहेत, असो, आणि बोललो पाहिजे. काय 5 वर्षांनी राजा बदलायचा म्हटल्यानंतर मग ज्या वेळेला त्याची एखाद्याची निवड व्हायची, बरं का, मिरवणूक काढली जायची त्याची, अगदी जोरात जल्लोष एकदम, साहजिकच आहे. एकदा नियुक्ती झाली की त्यांची मिरवणूक काढली जाते, फटाके वाजवले जातात, डीजे लावला जातो, कित्येक लोक त्यांच्या मागे नाचणारे असतात, त्यांचा जयघोष करणारे असतात. मग निवड होते नियुक्ती झाल्यानंतर. बरं का, अशा प्रकारे एकदा निवड झाली की अगदी जल्लोष आणि तिथे सगळं काही ती तयारी केली जायची. सगळं अगदी व्यवस्थित मस्त की डीजे वगैरे लावून मस्त फटाके वगैरे काय 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 म्हणाल, किती लोक त्या मागे अगदी त्याचा आनंद उत्सव साजरा करणारे सगळे. बसताना काही वाटत नव्हतं त्यांना, पण 4-4.5 वर्ष पूर्ण झाली. 4-4.5 वर्ष घेतलेला आनंद राहिलेल्या 6 महिन्यामध्ये कमी 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 होत जायचा, कारण त्यांना चिंता लागायची. 4-4.5 वर्ष मस्त तुकतुकीत व्हायची क्रांती त्यांची. काय राजा ना, पण 4.5 वर्षानंतर राहिलेले 6 महिने जसा जसा वेळ निघून जायचा ना माऊली, तशी तशी चिंता यायची. आता कमी दिवस राहिले, आता कमी दिवस राहिले, आता कमी दिवस राहिले. मग एकदा 5 वर्ष पूर्ण झाले की त्याला अभयारण्यात नेऊन सोडायचं. अभयारण्यात नेऊन सोडायचं, त्याला तिथे ठेवायचं नाही. मग चिंता नाही लागणार. आणि असं म्हणतात, निर्जीवम दहते चिता आणि सजीवम दहते चिंता.
निर्जीवाला जळते तिला चिता म्हणतात माऊली, एकदाच जळतो माणूस. पण सजीवाला जाळते तिला चिंता म्हणतात. देवा दोघांची भेट झाली ना, दोघींची, चितेची आणि चिंतेची, त्यावेळेला चिता म्हणते मी एकदाच जळून मोकळा करते, चिंता म्हणते मी परत 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 जाळीत असते. म्हणून परवा एक शब्द वाचायला, वाक्य वाचायला मिळालं, माणूस मळका असावा पण कोण बोलला जळका नसावा. तुम्ही पण वाचले वाटतंय. शब्द वाचायला मिळाला, माणूस मळका असावा पण जळका नसावा. आणि जळक्या माणसाचा चेहरा सांगतोय हो का, जळक्या माणसाचा चेहरा सांगतोय तो किती खुश आहे, तो किती आनंदी आहे. पुन्हा एकदा सांगू का, तुमचा ब्राह्मण सांगतोय तुम्ही तनाने बसलेत का मनाने बसलेत. ते चेहरा सांगतोय तुम्ही तनाने बसलेत का मनाने बसलेत, काय घेऊन बसले तिथे. परिवर्तन जर करून घ्यायचं आहे ना, तर लोखंड होऊनच परिसराला स्पर्श केला पाहिजे. तिथं पितळ चालत नाही. सोनं करून घ्यायचंय ना, अहंकार अभिमान बाजूला सारा, तुमचं पांडित्य, तुमचा अभ्यास, तुमचा काय असेल ते बाजूला सारून संतांना शरण गेलं पाहिजे. नम्रतेने ज्या वेळेला संतांना शरण गेला जातोय ना, नम्र झाले होता त्याने कोंडिले अनंता. बरं का, नम्रता पाहिजे. अहंकार सांडला पाहिजे, अभिमान सांडला पाहिजे माऊली, अहंकार अभिमान सांडला पाहिजे. चिंता परत परत जाळते माणसाला. त्याप्रमाणे ते राहिलेले 6 महिने आहेत ना, ते अगदी चिंता करून 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 जळून जायचे. म्हणजे फार अगदी 4.5 वर्षामध्ये आलेलं ते काही तुक कांती असायची त्यांची, ती निघून जायची. काय असायचं सगळं काय मस्त की ते सगळं निघून जायचं. आणि माऊली नियुक्ती झाल्यानंतर तयारी ते करायची मिरवणुकीची, पण 5 वर्षे पूर्ण झाले का त्यांना घालवायची तयारी. सगळा समुदाय करायचा, जनसमुदाय करायचा सगळा. बरं का, तयार नसेल तरी त्याला धरून बांधून नेऊन तिकडं अभयारण्यात सोडायचे. एक राजा झाला, दुसरा राजा झाला, तिसरा राजा झाला, चौथा राजा जो आला की नाही, तो पहिल्या दिवसापासून तर शेवटच्या दिवसापर्यंत तसाच, काही फरक नाही. 1 वर्ष झाले, 2 वर्ष झाले, 3 वर्ष झाले, 4 वर्ष झाले, 4.5 वर्ष झाले. आता सगळे त्याच्याकडे पाहत आहेत. इतर राजांसारखा हा नाराज होईल, नरोस होईल, चिंताग्रस्त होईल, याच्यामध्ये बदल होईल, याच्यामध्ये फरक होईल. आता आतापर्यंत जेवढं काही त्याने केलेलं आहे, आनंद घेतलेला, तो आनंद आता दूर होईल, या दृष्टीने लोक त्याच्याकडे पाहायला लागली. पण माऊली 4.5 वर्ष काय, अगदी राहिला फक्त 15 दिवसाचा कालावधी, तरी सुद्धा राजामध्ये काही फरक नाही, चिंता नाही, अजिबात नाही. जसा पहिल्या वेळेला बसलेला ना, अर्थात नियुक्ती झालेला, तसाच्या तसा आतापर्यंत त्याच आनंदाने, तोच चेहऱ्यावर हसू आणि त्याच पद्धतीने, वेगळं काही नाही. आतापर्यंत राजे टेन्शन मध्ये यायचे, आता प्रजा टेन्शन मध्ये आली. नक्की काय आहे? अरे तिघांना पोचवलं होतं आम्ही, कसे पोचवलेत आमचं आम्हाला माहिती. तो चौका आहे, परिवर्तन का आपला फरक काहीच नाही, बदल काहीच नाही. जायचं आता 15 दिवस राहिले. बरं का, आतापर्यंत राजांना जंगलामध्ये अभयारण्यात सोडण्याची तयारी जनसमुदाय करायचा. 15 दिवस राहिल्यानंतर 15 दिवसापासून राजाने स्वतः तयारी करायला घेतली. त्याला साधू म्हणतात, त्याला ऋषी म्हणतात, त्याला संत म्हणतात. काय अगोदर बोध व्हायला पाहिजे. बोध प्रत्येकाला होतो, फक्त दुर्दैव काय माहितीये का, तो गेला, माझा नंबर आला नाही, बस झाला. काय, तो गेला, माझा नंबर नाही आला, बस झाला, मी भाग्यवान आहे. 100 प्रश्नांपैकी 1 प्रश्न आता सांगितलं बाबांनी म्हणून घेतो. काय, धर्मराजाला ज्या वेळेला तहान लागली त्यावेळेला भावंडांना सांगितलं, भावांना तळ्यातलं पाणी आणा म्हणून. अनेक प्रश्न आहेत त्या ठिकाणी, अनेक मोठं प्रकरण आहे. ज्या वेळेला सांगितलं त्यावेळेला त्या तळ्याजवळ गेल्यानंतर पाण्याला हात लावणार तेवढ्यात एक अदृश्य शक्तीचा आवाज आला, थांबा, हात लावू नका. का, जर हात लावाल तर तुम्हाला मृत्यूला सामोरे जावं लागेल. आधी माझ्या प्रश्नांचं उत्तर द्या. काही न बघता त्यांनी हात लावण्याचा प्रयत्न केला, मूर्छा आली, पडले गेले. बराच वेळ झाला, येत नाहीत म्हणून धर्मराजा त्या ठिकाणी गेले. बरं का, धर्मराजा त्या ठिकाणी गेले आणि बराच वेळ झाला, येत नाहीत म्हणून धर्मराजा त्या ठिकाणी गेले. धर्मराजांनी बघितलं तेवढ्यात त्यांना त्या ठिकाणी एक अदृश्य शक्तीचा आवाज आला, तुम्ही सुद्धा हात लावू नका, आधी माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. जर प्रश्नाचं उत्तर दिलं तर तुमचे भाऊही तुम्हाला व्यवस्थितरित्या परत मिळतील आणि तुम्हाला पाणीही पिता येईल. ठीक आहे, हरकत नाही, सांगा प्रश्न. अनेक प्रश्न आहेत माऊली,
त्या ठिकाणी अनेक प्रश्न आहेत, त्यापैकी एक प्रश्न, जगातील सर्वात मोठं आश्चर्य कोणतं? जगातील सर्वात मोठं आश्चर्य कोणतं? राजे म्हणतायत दादा, जो आलेला आहे तो जाणार आहे. या दष्टम तद नष्टम, जे निर्माण झालंय त्या प्रत्येकाला नाश आहे. नव्हे नव्हे या चर्मचक्षुने जेवढं आम्ही पाहतोय ना तेवढ्या सगळ्याला नाश आहे. पण जेव्हा आम्ही एखाद्याच्या अंतिम संस्कारासाठी स्मशानभूमीत जातो ना, त्यावेळेला आम्ही स्वतःला भाग्यवान समजतोय. काय? हा गेला, मी वाचलो. हा सगळ्यात मोठा आश्चर्य आहे. जगातलं सगळ्यात मोठं आश्चर्य हेच आहे. वाचलो नाही दादा. ऐका जरा, आपण सगळे एकाच रांगेत उभे आहेत. कुणबी, आगरी, कोळी, लोहार, चर्मकार, बर का, कुंभार, सगळे जातीचे, सगळे पंथाचे, सगळे वर्णाचे, आपण सगळे एका रांगेत उभे आहोत. मग तो क्षत्रिय असेल, शूद्र असेल, वैश्य असेल वा ब्राह्मण असेल, एका रांगेत उभे आहोत आपण. ती रांग संपली जाते मृत्यूच्या ठिकाणी. माऊली, ज्याचा नंबर आला तो जातो. पहिली गोष्ट, त्या रांगेत असलेल्या माणसाला, ज्याचं झालं नंबर आला, ज्याचा फॉर्म भरला गेला, त्याला जाणं आहे. रांगेत आलेल्या असलेल्या माणसाला जात विचारली जात नाही, पंथ विचारला जात नाही, वर्ण विचारला जात नाही. त्याच्याही पलीकडे तो लहान आहे, तरुण आहे की मोठा आहे, हेही विचारलं जात नाही. माऊली, मागच्या महिन्यामध्ये माझं एका ठिकाणी प्रवचन झालं. 105 वर्ष त्या बाबांनी कार्य केलं मामा. 105 वर्ष, आणि 105व्या वर्षी माऊली त्यांनी निरोध घेतला या जगाचा. आणि आता मागच्या 2 आठवड्यापूर्वी माझं एका ठिकाणी प्रवचन झालं. अवघा 15 वर्षाचा तो मुलगा सोडून गेला. परवा मी एका ठिकाणी असं ऐकलं की पणजोबा आहेत, आजोबा आहेत, वडील आहेत, पण तू नातू मुलगा जातोय. 5 वर्षाचा मुलगा गेला दादा, 5 वर्षाचा. ज्या रांगेत आपण सगळे उभे होत ना माऊली, त्या रांगेमध्ये नाही विचारलं जात तुम्ही लहान आहात, तरुण आहात की वृद्ध आहात. नाही विचारली जात जात, नाही विचारलं जात वर्ण, की नाही विचारला जात तुमचा पंथ. ज्याचा नंबर आला त्यांना जाणच जाणं आहे. म्हणून तो गेलाय आज, उद्या मलाही जावं लागणार आहे. एवढं स्मरण ठेवून आपल्या जीवनाची वाटचाल करा. खऱ्या अर्थानं प्रत्येक पाऊल योग्य रीतीने पडल्याशिवाय राहणार नाही. प्रत्येक पाऊल योग्य रीतीने पडल्याशिवाय राहणार नाही. ऐका, सगळे विचार करतायत. 15 दिवस राहिले. राजाने स्वतः तयारी केलेली आहे, करायला घेतलेली आहे. स्वतः कसली? अरण्यात जायची. आणि त्या पूर्ण कालावधी संपल्यानंतर आतापर्यंत प्रजेने राजाला घेऊन जायचं, पण आता प्रजेने राजाला घेऊन चाललेलं नाही, राजा प्रजेला घेऊन चाललेला आहे. चला, जाता जाता लोक विचारतायत, दादा आता राजा नाही, हा आता राजा नाही, आता काय दादा? अनेकांना सोडले रे, अनेकांना सोडले. त्यांची अवस्था एवढी बिकट असायची, वाईट असायची. पण तुमच्याकडे पाहून आम्हाला आश्चर्य वाटतंय. तुम्ही जसे आहात तसेच, उलट आरती लोक विजय उत्सव साजरा करतात. समजतंय ना? निवडून आल्यावर साजरा करतात. इथे खुर्ची सोडताना तुम्ही उत्सव साजरा करता. आहे का असा एखादा कोणी खुर्ची सोडताना त्याने उत्सव साजरा केलाय? बरं, खुर्चीत बसताना तुम्हाला जेवायला घातलं असेल, एक तरी दाखवा मला खुर्ची सोडताना जेवायला घातली. म्हणजे उत्सव साजरा केला असा डीजे बीजे लावून चला आता खुर्ची सोडायची, ठीक आहे चला हरकत नाही. पण इथे हे वेगळंच पाहायला मिळते. असं का? त्या वेळेला राजाने सांगितलं, दादा 5 वर्ष मी तुमचा सांभाळ केला, 5 वर्ष मी राज्यकारभार बघितला, प्रजेचा सांभाळ केला, प्रजेला जे हवं नको ते सगळं काही बघितलं. त्याच्यामध्ये माझा सुद्धा मी स्वार्थ साधला नाही असं नाही. पण ह्या 5 वर्ष या ठिकाणी कार्य करत असताना ज्या अभयारण्यामध्ये तुम्ही मला सोडणार आहात ना, त्या अभयारण्यामध्ये याच्यापेक्षा चांगला राजवाडा मी बांधलेला आहे. मी कशाला टेन्शन घेऊ दादा तिथे जायला? आम्हाला सुद्धा हीच व्यवस्था करायची आहे. काय? आम्हाला सुद्धा हीच व्यवस्था करायची, आम्हाला संसार करायचा आहे ना. त्या राजाने प्रजेचं पालन केलं, आम्हाला आमच्या प्रजेचं पालन करायचंय. त्यांना जे पाहिजे ते द्यायचंय, काही हवं नको ते ऋणानुबंधाच्या गाठी आहेत. आणि ऐका, 4 प्रकारचे जे आश्रम आहेत ना माऊली, ब्रह्मचर्य आश्रम, गृहस्थ आश्रम, वानप्रस्थ आश्रम आणि संन्यास आश्रम, या 4 प्रकारच्या आश्रमांमध्ये सर्वश्रेष्ठ आश्रम सांगितलेला आहे गृहस्थ आश्रम. गृहस्थ आश्रम सर्वश्रेष्ठ आश्रम सांगितलेले त्याला कारण आहे, ऋणानुबंधाच्या गाठी जर आम्हाला सोडायचे, मोकळं व्हायचंय, मुक्त जर व्हायचं असेल, आम्ही ज्या मोक्षाची अपेक्षा करतोय तो मोक्ष जर आम्हाला अनुभवायचा असेल ना, तर आम्ही आमच्या घरात राहून घराचं मंदिरामध्ये रूपांतर कसं होईल त्यासाठी प्रयत्न केला पाहिजे.
आई वडिलांचे ऋण तुम्हाला तेव्हाच फेडता येतील जर गृहस्थाश्रमात असाल तर. मुलांचे ऋण तुम्हाला तेव्हाच फेडता येतील जर तुम्ही गृहस्थाश्रमात असाल तर. बाईचे ऋण तुम्हाला किंवा तुम्हाला त्यांना तुमचे तेव्हाच फेडता येतील जर तुम्ही गृहस्थाश्रमात असाल तर. समाज कार्य करा, धर्म कार्य करा, देव कार्य करा, देश कार्य करा. देवाचे, देशाचे आणि धर्माचे ऋण तेव्हाच तुम्हाला फेडता येतील जर तुम्ही गृहस्थाश्रमात असाल तर. तो मार्ग तुम्हाला सोपा होऊन जातो. म्हणून ऐका, घरातली कर्म आम्ही मंदिरात करू शकत नाही, पण मंदिरातली कर्म घरात करता करता घराचं रूपांतर मंदिरामध्ये करू शकतो. फक्त एक स्मरणात ठेवा, देव कार्य करण्यासाठी वार लावून बसू नका. देव जर आमची सेवा करण्यासाठी, आमचं कार्य करण्यासाठी जर वार लावून बसला नाही, देवाने जर ठरवलं सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार सेवा करायची, रविवारी आराम करायचा, काय होईल? अहो 2 मिनिटं जरी देव थांबला ना, 2 मिनिटं, तरी अर्धा गाव गोळा होतो बाबा. 2च मिनिटं. काय देव आमची सेवा करताना जर वार लावून बसला नाही तर आम्ही देवाची कार्य करायला, परमार्थ करायला, भक्ती करायला वार लावून का बसावं? चालू महिना कोणता आहे बरं मराठी महिन्यांपैकी? श्रावण. श्रावण महिना म्हटल्यानंतर परमार्थाचा सुकाळ नाही का केला पाहिजे दादा. जे वाचन करतात ना, ग्रंथ वाचन करतात मस्तकी, नाही का. आज कोणी शिवलीला अमृताचं वाचन असेल, कोणी काय ज्ञानेश्वरी ग्रंथ लावला असेल, कोणी भागवत घेतला असेल, कोणी गाथा गीता घेतली असेल, अतिशय उत्तम. सगळ्यांच्या चरणी नतमस्तक होतो. खरं तर का परमार्थ करण्याची सद्बुद्धी आपल्याला उत्पन्न झाली ना, ही सगळ्यात मोठी विचारांची श्रीमंती आहे दादा, सगळ्यात मोठी विचारांची श्रीमंती. फक्त एक काम करा ना, नुसता श्रावणच करण्यापेक्षा बघा ना, जरा 11 महिने पण उरलेले करता येते का? नाहीतर 1 महिना श्रावण आणि बाकी पण बोला मागं लावण. मला तसं काही बोलायचं नव्हतं. आपला विषय आहे, देव जर आमची सेवा करताना वार लावून बसत नाही, महिना लावून बसत नाही, आम्ही महिन्याप्रमाणे करतो, हे दुर्दैव आहे. काय आपला लक्ष्मीचा महिना नाही का? कुठला? मार्गशीर्ष. नाही मग काय लक्ष्मी मार्गशीर्ष महिन्यातच येते का? इतर महिन्यात येत नाही का? आम्ही ती एक लावून घेतलेला आहे ते, बरं का मौली. घरामध्ये भुकेल्याची भूक जाणार, तहानल्याची तहान जाणार. तुम्ही जगण्यासाठी प्रयत्न करताय ना, इतरांनाही जगू द्यात ना, जगू द्यात इतरांनाही. जलीस तरी काशी पाषाणी सबाई अभ्यंतरी जर तो भरून उरलेला आहे देव, तर त्याची प्रचिती आम्हाला येणार कधी? फक्त बोलल्यापुरतच का? ज्या दिवशी प्रचिती येईल ना, त्या दिवशी आमचं जगणं वागणं असं असेल, विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम मंगळ. विष्णुमय जग, ब्रह्म एकच आहे, पण ब्रह्माचे प्रकार 14 पडलेले आहेत. 14 ब्रह्म म्हटलेलं आहे. अंतरात्मा एकच आहे, देव एकच आहे, पण नखापासून केसापर्यंत चेतना देतोय म्हणून चैतन्य ब्रह्म. निर्गुण ब्रह्म कसा आहे? नैनम शदंती शस्त्राणी नैनम दहती पावकाना चैनम क्लेदयंती कोण शोषयती मृतः. सगुण ब्रह्म त्या निर्गुणाची ओळख करून देण्यासाठी, त्याच्या कार्याची ओळख करून देण्यासाठी, माणसाला माणसाची आणि माणसाला धर्माची, देवाची जाणीव करून देण्यासाठी, दुष्टांचा नाश करण्यासाठी, धर्म स्थापना करण्यासाठी, भक्ताचं रक्षण करण्यासाठी भगवंताला अनेक वेळा या ठिकाणी अवतार घ्यावा लागलेला आहे. काय म्हणतात भगवंत? यदा यदा हिधर्मस्य ग्लाने भवति भारत अभ्युत्थान धर्मस्य तदात्मनं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतः धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. दुष्ट प्रवृत्तीचा नाश करण्यासाठी भगवंताला यावं लागलेलं आहे, धर्माचं कार्य करण्यासाठी भगवंताला यावं लागलेलं आहे, भक्ताचं रक्षण करण्यासाठी भगवंताला यावं लागलेलं आहे. दादा भगवंत म्हणतात, तिन्ही युगामध्ये मी वेगवेगळ्या अवतारामध्ये कार्य करणार आहे. सत्ययुग, त्रेतायुग आणि द्वापारयुग, कलियुगामध्ये मी साधू पुरुषांच्या आणि संतांच्या रूपामध्ये कार्य करणार आहे. म्हणून तू पिता तुळनेसी ब्रह्म तुकासी आले, लोकले ज्ञान जगी हित देणती कोणी, अवतार पांडुरंग नाम ठेविले ज्ञानी. साधू आणि संतांच्या रूपाने भगवंत या ठिकाणी कार्य करतात. फक्त आम्हाला ती परिस्थिती आली पाहिजे माऊली, आम्हाला ती परिस्थिती आली पाहिजे.
या ठिकाणी कार्य करता करता आम्ही घरामध्ये जर आम्हाला जगणं आवडतंय तर इतरांना सुद्धा जगण्यासाठी मी प्रयत्न केला पाहिजे. परत एकदा ऐका, रजोगुणाने परमार्थ घडत नाही. रजोगुणी पुनरावृत्ती आहे, तमोगुणाने तर नाहीच नाही, अधोगती. परमार्थ सत्वगुणाने घडत असतो. परमार्थ सत्वगुणाने घडत असतो. तुम्ही जे इतरांना देताय ना, इतर तुम्हाला त्याच्यापेक्षा दुप्पट देत असतात आणि द्यावं हीच अपेक्षा असते. काय शीग लावून जर वाटीभर साखर दिली, मला तरी वाटतं आज साखरेचा विषयच नको ना मामा. आतापर्यंत साखरेचा विषय काढणं सोपं जायचं, 40, 45, 50 होती, या 2-4 दिवसातच. हा काय बोलता? अरे बापरे, मग काढायचा का नाही काढायचा विषय असू द्या. चला, आपण जर समजा शेजाऱ्यांकडे आपण शेजाऱ्यांना शीग लावून वाटीवर साखर दिली, बरं का, आणि त्यांनी जर आपल्याला सपाट वाटी आणून दिली तर किती आनंद वाटतो ना. काय नाही, बरं सपाट वाटी दिली आपण आणि त्यांनी जर शीग लावून आणून दिली तर, म्हणजे आम्ही जे त्याला देतोय ना त्यापेक्षा जास्त आम्हाला द्यावं ही अपेक्षा आहे. मग तुम्ही जर इतरांना दुःख देता तर त्याची परतफेड कशी होईल बरं? तुम्ही जर इतरांचा द्वेष, मत्सर, तिरस्कार करता, तुम्ही जर इतरांची निंदा करता, त्याची परतफेड कशी होईल? पाप कोणाला चुकत नाही, कर्म कोणाला चुकत नाहीत माऊली. भगवान विष्णूंचा अवतार आहे भगवान श्रीराम प्रभू. पण रावण ज्या वेळेला आला तर विश्वनियंता आहे, भगवान विष्णूंचा अवतार आहे बरं का, आणि प्रभू रामचंद्र आहेत. पण ज्या वेळेला रावण आला ना दादा, सीतामाईला नेताना, सीता हरण होताना कोणीही नव्हतं, कोणीही नव्हतं बरं का. सीता हरण होताना कोणी नव्हतं. अभिमन्यूकडे काय कमी होतं? गर्भात असताना ज्याच्यावर संस्कार झाले होते, गर्भात असताना संस्कार झाले होते, पण चक्रव्यूहामध्ये ज्या वेळेला अडकला ना दादा, कोणीही नव्हतं त्यावेळेला, कोणी नव्हतं. मला सांगा ना, रावणाकडे काय कमी होतं? दशानन डोके किती? 10 दशआनन. आणि म्हणून कबीर महाराज म्हणतात, परणारी पैरी छुरी न लावू से अंग, रावण के दश सिर गए परणारी के संग. रावणाची 10 डोकी गेली. संत म्हणतात आपण भानगडीत पडायचा, कारण आपला किती आहे, कुठेही उडून जाईल, पत्ता लागणार नाही. ते पण कधी कधी एक असून पण काम करी नाही. आपणच बोलतो मा डोका काम करी, मग घरीच बसावा आणि व्यवस्थित एक पत्नी, एक वाणी आणि एक वचनी राहण्याचा प्रयत्न करावा. श्रीराम प्रभूंचा आदर्श घ्यावा बरं का, श्रीराम प्रभूंचा आदर्श घ्यावा. जगताना वागताना आपण सीतामाईंचा आदर्श घ्यावा. जनाबाई, बहिणाबाई, कान्होपात्रा यांचा विचार करावा, आपण मुक्ताबाई यांचा विचार करावा, आणि जेवढं चांगली कर्म करता येतील तेवढं चांगलं कर्म करत राहायचं. अर्थात रावणाकडे काय कमी आहे? दशानन आहे, दशग्रंथी ब्राह्मण आहे, 4 वेद आणि 6 शास्त्रांचा अभ्यास असलेला. लंका सोन्याची आहे. भक्ती जर म्हणाल तर महादेवांनी स्वतः आत्मलिंग काढून द्यावं, एवढी सर्वश्रेष्ठ भक्ती. काय कमी आहे? शेवटची वेळ जर बघाल ना माऊली, सगळं होतं रे, सगळं होतं, काही उपयोगी आलं नाही, काही कामी आलं नाही बरं का. ऐका ना, सगळं काही आहे, सगळं साधन संपत्ती, धन दौलत, सगळं काही आहे, पण कर्म कोणाला सोडत नाही. 4 मुलं असताना स्वतः पुत्र शोकाने मरावं लागलं दशरथराजा. 4 पुत्र असताना सुद्धा, 4 मुलं असताना सुद्धा पुत्र शोकाने मरावं लागलं. आता ह्यांचं सगळ्यांचं सामर्थ्य, बल बाजूला ठेवा आणि आपलं सामर्थ्य बघा किती आहे, किती बळ आहे बरं आपलं. आपण कशाचा अभिमान करतोय, कशाचा गर्व आहे आपल्याला, कशाचा गर्व आहे. आणि म्हणून खऱ्या अर्थानं परमार्थ जर करायचे, भक्ती जर करायची आहे, घराचं जर मंदिरामध्ये रूपांतर करायचं आहे, तर एवढं ऐका जरा बरं का. आपल्याला जगणं आवडतं, इतरांनाही जगू द्या. पुन्हा एकदा त्याच विषयावर यायला लावू नका. सत्वगुणानेच परमार्थ घडतो. काय जरा बघा, विचार करा. अनेक पंथ आहेत, अनेक संप्रदाय आहेत,
अनेक प्रकारचं कार्य पाहायला मिळत आहे. तुम्ही जर ग्रंथ वाचन करत असाल, तुम्ही जर देवाचं नामस्मरण करत असाल, हिंदू धर्माला मान्य असणारा एक ग्रंथ तुमच्या घरात असेल, एक देवाची प्रतिमा तुमच्या घरात असेल, त्या देवाचं नामस्मरण तुम्ही करत असाल, तुमच्या घरात जर रोज दिवा लागत असेल, दीप प्रज्वलन होत असेल, देवाला जर अगरबत्ती दाखवली जात असेल, तर खऱ्या अर्थानं विचारानं तुम्ही श्रीमंत आहात, 100% विचाराने श्रीमंत आहात. पण त्या ज्या चुलीवर तुमचं दूध उतू जाते, त्या चुलीवर जर तुम्ही नको त्या प्रकारे, नको त्या पद्धतीने, नको ते जर तुम्ही त्या ठिकाणी, सत्वगुणावर चाललंय आपलं, रजोगुणाने परमार्थ घडत नाही. कितीही करा, भ्रम असेल तुमचा, भ्रम असेल माऊली, बरं का. आपल्याला माहिती आहे माऊली, माणसाच्या बरोबर काही जात नाही, करवडा पण दिला जात नाही. आपण म्हणतो क्या लेके आयो रे जग में, क्या लेके जाएगा, 2 दिन की जिंदगी है, 2 दिन का मेला. प्रत्येकाला जावं लागणार आहे, एक दिवस जावंच लागणार आहे. येताना काही घेऊन आलो नाहीत, येताना घेऊन काही आलो नाहीत, जाताना सुद्धा काही घेऊन जाणार नाहीत. करवडा पण माणसाच्या बरोबर येत नाहीत. कानातलं तर काढलं जातं, ठेवलं जातं. कानातले नुसते काढले नाही, सुनाने कसं मुलीने, तिथून होते त्यांची सुरुवात. मौली आई जायच्या आधी पुतल्यांच्या वाटण्या, गंटन कोणाची, पोरींची का सुनाची. मामा खरे की कुठे, बाबाच्या गळ्यातली वाली निघत नव्हती, मी स्वतः बघितली. ठीक आहे, चला काढली पाहिजे, कारण तेवढी वाली असली तर तिसरा कार्यक्रम होतो. आता तिसऱ्या दिवसाचा भाव काय कमी आहे का काय, पण निघत नव्हती, कान तोडून काढली. असो, हरकत नाही. महत्वाचा विषय, आपला विषय काय, जमीन वाल्या, जाग्यावाल्या, घर वाल्या, अजून काय काय वाल्या, तुझ्या बरोबर वाली पण देणार झालं माहिती, करगोटा पण येत नाही. पण आता जरा व्यवस्थित ऐका. तुमच्या गळ्यात जर सोन्याची चेन असेल तर चोराची नजर तुमच्यावर राहील. तुमच्या गळ्यात जर सोन्याची साखळी असेल, तुमच्या गळ्यात जर समजा सोन्याची घंटण असेल, तर चोराची सतत नजर तुमच्यावर राहील. पण तुमच्या गळ्यात जर पवित्र तुळशीची माळ असेल, तर पांडुरंग परमात्म्याची कृपा तुमच्यावर सदा राहिल्याशिवाय राहणार नाही. आताही आणि मरणोत्तरही दादा माणसाच्या बरोबर काहीही देत नाही. पण तुमच्या गळ्यात जर पवित्र तुळशीची माळ असेल, तर ती पवित्र तुळशीची माळ तुमच्या बरोबर दिली जाते. आणि मरणोत्तरच्या प्रवासात आपल्या बरोबर काय येतंय म्हणाल, तर त्या पवित्र तुळशीच्या माळेला साक्षीला ठेवून केलेली कर्मच आम्हाला मरणोत्तरच्या प्रवासामध्ये साथ देत असतात. केलेला धर्म आणि केलेली कर्म. बघा जरा तसं वागता जगता येतंय का. इथे माऊली म्हणतायत यम यम वापीस्मरण भावंत जगते करेवरंतम तमेवंती कोणते सदा भाव भावितः. तुम्ही केलेली कर्म जर तुम्हाला मरणोत्तर साथ देत असतील तर आम्ही पाप करावं की पुण्य करावं. जाताना जर आम्हाला कुठला तरी एक गाठोडा घेऊनच जायचंय, मग पापाचा का पुण्याचा. पुण्याचा ना, पुण्याचा ना, नक्की ना. मग भुकेल्याची भूक जाणार, तहानल्याची तहान जाणार. तुम्हाला जगणं आवडतंय, इतरांनाही जगू द्या. त्याच्यात प्राणी पक्षी पण आले ते इतरांमध्ये काय. खरा तो एकची धर्म काय, जगाला प्रेम अर्पावे. त्या जगामध्ये सगळ्या जीवजंतूंपासून सगळे आले, बरं का, सगळे आले, जगाला प्रेम अर्पावे. बघा जर अर्पण करता येतंय का, बरं का. कदाचित आम्ही मराठी शाळेत शिकलो असेल, पण आमच्यावर संस्कार करण्यामध्ये आमचे आई वडीलही कमी पडले नाहीत आणि आमचे शिक्षकही कमी पडले नाहीत. कारण सांगतो तुम्हाला, त्यावेळेला माऊली आपल्याला प्रार्थना असायच्या. प्रार्थना झाल्याशिवाय शिक्षणाला सुरुवात नाही. खरा तो एकच धर्म जगाला प्रेम अर्पावे ही प्रार्थना होती आम्हाला. असो देवा तुला, असो सदा देवा तुला माझा नमस्कार, अशी ती प्रार्थना होती, बरं का. अजून दत्त दिगंबर दैवत माझे ही प्रार्थना होती त्यावेळेला आम्हाला. गे माय भाऊ तुझे मी फेडी ना पांग सारे आणि ना आरतीला हे चंद्र सूर्य तारे, ही प्रार्थना होती आम्हाला. ह्या प्रार्थना म्हटल्याशिवाय, बोलल्याशिवाय आमच्या शिक्षणाला सुरुवात होत नव्हती. म्हणून आम्ही एवढे भाग्यवान समजतोय. आपण सर्वच, आमच्या आई वडिलांनी आमच्यावर चांगले संस्कार केले, आमच्या श्री गुरूंनी आमच्यावर चांगले संस्कार केले, म्हणून आज या ठिकाणी प्रवचन श्रवण करण्याची सद्बुद्धी आम्हाला उत्पन्न झाली. हे सहज नाही होत दादा, हे सहज होत नाही. असो, घराचं मंदिरामध्ये रूपांतर करा. जे आज आम्ही आठवतोय तेच जर आम्हाला मरणोत्तरच्या वेळेला आठवत असेल, आणि मरणोत्तरच्या वेळेला जे आम्हाला आठवतंय त्यालाच जर आम्ही मरणोत्तर प्राप्त होत असू, मरणाच्या वेळेला जे आम्हाला आठवतंय त्याला जर मी मरणोत्तर प्राप्त होत असू, तर भगवंत म्हणतात सदा स्मरावे मातेची तुवा.
प्रत्येक कर्म करताना, प्रत्येक कार्य करताना मी भगवंताचं स्मरण केलं पाहिजे. खूप नामस्मरणामध्ये सामर्थ्य आहे. ऐका, युगाप्रमाणे प्रत्येक युगाला वेगवेगळ्या प्रकारचं साधन दिलेलं आहे, बरं का. सत्ययुगामध्ये ध्यानाला महत्व होतं, त्रेतायुगामध्ये होम हवनाला महत्व होतं, द्वापार युगामध्ये कर्मकांडाला महत्व होतं, आणि कलियुगामध्ये कलियुगी उद्धार हरीच्या नामे, कलियुगी उद्धार हरीच्या नामे. म्हणून तर पहिल्याच अभंगामध्ये अर्थात हरिपाठाच्या मौली आम्हाला छान असं मार्गदर्शन करतात. देवाची ये द्वारी 83,99,999 योनीतून सुटण्याचा मुख्य द्वार जर कुठला असेल तर नरदेह हे देवाचं द्वार आहे. देवाला पाहण्याचं द्वार जर कुठलं असेल तर हे डोळा, बरं का, देवाचं द्वार आहे. कान देवाचं द्वार आहे, मुख देवाचं द्वार आहे. उभा क्षण ना क्षण आम्हाला भरता आला पाहिजे. अर्थात जरा सुद्धा वाईट विचारांनी तिथून येता कामा नये, जरा सुद्धा वाईट विचारांनी तिथून स्पर्श करता कामा नये, आमच्या अंतःकरणामध्ये मनामध्ये येता कामा नये. तर मग काय केलं पाहिजे? सूप आहे का घरात? सूप नाही तर तो सूप आठवायचा. मंचुरियन सूप का अजून कुठली कुठली सूप असतात ते, दुसरे कुठले सूप आठवून. आता पोरं जर असते तर मामा तेच बोलले असते, मला कुठलं सूप नक्की, बरं का. काही दिवसानंतर, काही वर्षांनंतर त्याची चित्र काढून दाखवायला लागले पोरांना. पोरावे बघा असा सूप असाचा, यू आकार काढायचा नाही का, असं चला हरकत नाही. माऊली ते सूप आपण रोज हातात घेतोय. सुपाचं काम काय? चांगलं आपल्याकडे ओढायचं आणि वाईट जे ते पुढे सरकवून द्यायचं. ऐकताय का? चांगलं आपल्याकडे ओढा, वाईट आहे ते पुढे सरकवून द्या. सार घ्यायचं, असार जाणून त्यागायचं, ते त्यागता आलं पाहिजे, बरं का. जर उद्धार करून घ्यायचा असेल तर वाईट विचाराने आम्हाला स्पर्श करता कामा नये. तेवढा तरी आपण एक विचार त्या सुखाकडून घेतला पाहिजे. चांगलं घ्या, वाईट पुढे पुढे सरकवा. देवाला शूर्प करणं म्हटलेलं आहे. आता येईल पुढे नाही का.